खाऊन पिऊन आलो का नाही? बकऱ्याच कार्यक्रम असल्यावर आम्हाला बी सांगत जाऊ, येत जाऊ आम्ही बी. हां चला पेज नंबर 58 काढा. तिघांमध्ये पुस्तक ठेवा तुम्ही. मीरा आणि माधव बा चूचू करू नका आता. बा 23 पत्रकामध्ये कोणकोणती बाजू आहेत बरं आपल्याला? नावे आणि दुसरं जमा. काल पण आपण हेच बघणार होतो ना. हां मग आता आपण वरली माहिती न बघता अगोदर काय बघायचं आपल्याला? समावना बघायचे. तर अगोदर समावना समजून घेऊ. तर पहिली समावना काय म्हणते बरं? समावना कुठे दिसतात का? हां बघा काय म्हणते? संवरण स्कंद. अमाऊंट सांगायचं नाही बरं का, अमाऊंट नंतर बघत जाऊ. संवरण स्कंद. स्कंद म्हणजे काय म्हणतो आपण? माल. आणि मालाच्या संदर्भात कुठलीही समावना असेल तर ते टिक करताव का? नाही. ओके डायरेक्ट सॉल्व करायचे. नंतर नेक्स्ट काय म्हणते बरं? संशयित कर्जनिधीकरिता तरतूद करा म्हणते. संशयित कर्जनिधी हे नेहमी कशावर करतो म्हणतो आपण? ऋणकोर. कशावर करतो? ऋणकोर. मग ऋणकोर आहे का चापसून बघा बरं. करा मग टिक त्याला. केलो. नेक्स्ट आणखीन काय म्हणते बरं? तिसरी ऋणकोरच ऋणकोरच म्हणाले ना. देय कसर निधी. मग परत ऋणको आहे ना वरी, त्याला टिक केला की परत आणखीन त्याला टिक करा. पुस्तकात टिक करत चला, काय नाही टिक करा. किती टिक झाले बरं आता ऋणकोला? 2 टिक करा. मग तिथं एक टिक असेल तर किती ओळी सोडायचे? तर 2 ओळी सोडायचे. म्हणजे काटछाट करीत बसायचं नाही पुन्हा, किंवा बारीक अक्षरात लिहित बसायचं नाही. आणि 2 समावना असेल तर 4 समावना असतील तर 4 असतील तर 8. म्हणजे असं 2 लक्षात राहील की. चलो नंतर नेक्स्ट 31 मार्च 2019 रोजी पटधृत परिसराचे मूल्यांकन म्हणते. मग पटधृत परिसरवर आहे का चेक करा बरं. आहे का? 5वी समावना काय म्हणते बरं? अदत्त. पण कशाचं आहे? छपाई व लेखन सामग्रीचं. मग वरी आहे का चेक करा. करा मग टिक. समावना टिक करता येतात ना. ओके काय अडचण नाही ना इथपर्यंत. आता नंतर नेक्स्ट आता दुसऱ्या आणखीन समावना चेक करायच्यात आपल्याला. गुपित समावना. गुपित समावना कशाला म्हणायचं? तर 23 पत्रकामध्ये जर समजा एखाद्याला कंसामध्ये जर दिला असेल तर त्याला गुपित समावना म्हणायचं. ओके मग आता पहिलं काय म्हटले बघा बरं? कंसामध्ये काय दिले? नावे बाजूस स्कंद दिले का? पण कंसात काय तारीख दिली बरं? 1/4/2018. आपलं 23 पत्रकाची तारीख काय किती आहे बघा बरोबरी? 31 मार्चला आपलं संपाले 2019ला. मग 1/4 म्हणजे 1 एप्रिल म्हणजे सुरुवातीची तारीख आहे ना. म्हणजे ती प्रारंभन स्कंद आहे, त्याला टिक करायची गरज नाही. आता नंतर आणखीन कंसात कोणतं दिले बरं? जाहिरात. मग त्या जाहिरातीला पण टिक करून ठेवा. कंसात दिले तर टिक करायचं. ती काय आहे ते चालूवर समजून घेऊत आपण. झालं. चला काय काय तयार करायचं आहे आपल्याला? डायरेक्ट नफा तोटाच का? व्यापार खाते, नफा तोटा खाते आणि ताळेबंद. चला लक्ष द्या बा. क्वेश्चनमध्ये आपल्याला त्यांचं प्रमाण दिलं आहे का बरं? 2:1 मध्ये, 3:2 मध्ये असं वाटून घेतात. मग असं दिले का? उल्लेख केले का कुठं? नाही. जर समजा आपल्याला भागीदारांच्या अंतिम खाते असतील किंवा कुठल्या ह्याच्यामध्ये भागीदार असतील आणि प्रमाण जर दिलं नसेल तर तेव्हा कोणत्या प्रमाणात वाटून द्यायचं म्हणतो आपण? समान प्रमाणात द्यायचे. बरोबर आहे. मग आता आपण तयार केलो. नावे जमा वगैरे लिहिलात ना. ओके. व्यापार खात्याला कशाची पद्धत दाखवतो म्हणतो बरं आपण? प्रत्यक्षाची का अप्रत्यक्षाची बरं? प्रत्यक्षाची. व्यापार खात्याला कशाची? प्रत्यक्षाची. मी लिहितोय, तुम्ही लिहायची गरज नाही. ओके. आणि नफा तोटा खात्याला कशाची दाखवतो आपण? अप्रत्यक्षाची. बरोबर आहे. कुठल्याही खात्याची नावे बाजू कशाची असते बरं? कुठल्याही, ह्याच चॅप्टरमध्ये नाही तर कुठल्याही चॅप्टरमध्ये बरं का. कुठल्याही खात्याची नावे बाजू काय म्हणतोय? कुठल्याही खात्याची नावे बाजू ही खर्चाची असते. कशाची असते? खर्चाची. मग जमा बाजू कशाची असेल? मग उत्पन्नाची. ध्यानात राहील ना. ह्याच चॅप्टरमध्ये नाही तर कुठल्याही चॅप्टरमध्ये काय म्हणतोय? कुठल्याही खात्याची नावे बाजू ही खर्चाची तर जमा बाजू ही उत्पन्नाची असते. कन्सेप्ट क्लिअर होईल तर. आता ट्रान्सफर करायचे, पण अगोदर कोणती बाजू ट्रान्सफर करायची बरं आपल्याला? नावे बाजू का जमा बाजू बरं? नावे बाजू. मग आता नावेची पदं कुठं येतात म्हणतो आपण? नावेची नावेला. कुठं? नावेची नावेला. आणि दुसरीकडे संपत्तीला. बरोबर आहे.
नावेची नावेला आणि दुसरीकडे संपत्तीला. याच्या व्यतिरिक्त कुठं दाखवायचं आहे का? नाही. त्याच्यामध्ये किती अपवादात्मक आहेत पद? 2. पहिलं विक्री परत आणि दुसरं उचल. विक्री परत दिलं तर विक्रीमधून मायनस आणि उचल दिलं तर भांडवल किंवा चालू खात्यामधून मायनस म्हणता. कन्सेप्ट पाठ करा जरा ते. चला आता बघा बरं, पहिलं पद काय म्हणते बरं आपल्याला? स्कंद. मग आता स्कंद पण कंसात तारीख दिली ना, तारीख 1/4 आहे, याचा अर्थ सुरुवातीचा आहे. सुरुवातीला शब्द काय वापरतो आपण? प्रारंभन. मग प्रारंभन स्कंद कंपल्सरी व्यापारच्या कुठे येते? नावेला. दाखवा प्रारंभन स्कंद. किती रुपये बर? 25,000. लिहा. जरा मोठ्यानं बोंबला जरा, का बोलता येत नाही? हां. नेक्स्ट ऋणको. ऋणको म्हणजे आपण कुणाला म्हणतो बरं? ग्राहकाला का व्यापाऱ्याला बरं? ग्राहकाला. ग्राहकाकडून पैसा येणं असतं का आपण त्याला देणं असतं? येणं असतं. मग येणं म्हणजे भविष्यातील आपली काय असते बरं? संपत्ती. दाखवा मग इकडं ऋणको. आता त्याची अमाऊंट इनरला दाखवू का आउटरला दाखवू बरं? इनरला. किती रुपये बरं? 80,500. ओके. पण त्याला किती ओळी सोडायचे तर? 4. का बरं? त्याच्यावर किती समान आहेत? 2. 2 असल्यामुळे किती ओळी सोडायचे त्याला? आता 4 ओळी सोडायचे. नेक्स्ट काय बरं? प्राप्य विपत्र. विपत्राला इंग्लिशमध्ये काय म्हणतात ध्यानात ठेवा? विपत्र याचा अर्थ बिल. ओके. विपत्र म्हणजे काय? बिल. आता प्राप्य याचा अर्थ काय? येणं आहे. प्राप्य याचा अर्थ काय? येणं. कशाचं? बिलाचं. बिलाचे पैसे येणं आहेत. मग येणं म्हणल्यास भविष्यातील आपली काय असेल? संपत्ती. दाखवा मग इकडं प्राप्य विपत्र. किती रुपये बोंबला? 10,000. ओके. नेक्स्ट खरेदी. खरेदी कंपल्सरी पद कुठे येते आपल्याला? व्यापारच्या नावेला. दाखवा. इनर का आउटरला बरं? इनरला. खरेदी परत दिले का? दिले का? अच्छा, खरेदी परत पण दिले. ओके. इनरला घ्या. किती? 2,08,500. नेक्स्ट परत. आता नावे साईडला 2 अपवादात्मक पद असतात म्हणतात. एक कोणतं असतं? एक विक्री परत आणि दुसरं उचल असतंय. बरोबर आहे. आता इथं नुसतं परत दिले म्हणजे याचा अर्थ ते कोणतं परत आहे बरं? ते विक्री परत. तिथं लिहून ठेवा विक्री परत म्हणून. शब्द विक्री शब्द लिहा तिथं. मग विक्री परत हे कशातून वजा करायचं म्हणतो आपण? विक्रीमधून. खरेदी जर व्यापारच्या नावाला येत असेल तर विक्री कुठे येते? व्यापारच्या जमाला. दाखवा मग इथं अगोदर विक्री पद लिहा, त्याच्यातून वजा परत. किती रुपये? 1,000. झालं? कळकाले तर की कडोक्याच्यावरून जायले. हां. खरेदीवरील वाहन व्यय आणि त्याच्याच खाली दुसरं पद कोणतं आहे बघा बरं? विक्रीवरील वाहन व्यय. व्यय याचा अर्थ काय बरं? खर्च. व्यय म्हणजे काय? खर्च. व्यय याचा अर्थ खर्च. शब्द समानार्थी शब्द ध्यानात ठेवा. ओके. व्यय म्हणजे काय? खर्च. मग खरेदीवरील आणि विक्रीवरील. व्यवसायामध्ये आपण खरेदी कधी करतो? आपण कच्चा माल व्यवसायात आणते वेळेस आपल्याला काही वाहनावर काय फुकट आणून देणार आहे का आपल्याला गाडीवालं? नाही. तर त्याला काहीतरी भाडं वगैरे द्यावं लागते ना. मग कच्चा माल आणालो आपण उत्पादन करण्यासाठी. मग खरेदी ही कधी करालो आपण? उत्पादन करते वेळी. ओके. पण विक्रीवरील वाहन व्यय विक्री लगेच करायला लावू का? नाही. ते वस्तूचं अगोदर उत्पादन तयार करावं लागेल का नाही आपल्याला? मग केल्याच्या नंतर ते आपण विकण्यासाठी मार्केटमध्ये नेण्यासाठी जी काय गाडीचं खर्च केला त्याला विक्रीवरील वाहन व्यय म्हणायचं आपल्याला. आलं लक्षात? मग खरेदीवरील कधी देतो आपण? उत्पादन करते वेळी. मग विक्रीवरील कधी देतो? उत्पादनाच्या नंतर. ओके. मग खरेदीवरील वाहन व्यय आता व्यापारला येईल का नफा तोट्याला येईल बरं? व्यापारला. दाखवा मग इथं खरेदीवरील वाहन व्यय किती रुपये अमाऊंट आहे बरं? 3,000.
इनर आउटर सांगत चला बरं का मला. टिक केला असेल तर इनरला, नसेल तर आउटरला. आता नेक्स्ट पद कोणतं आहे बरं? हा, खरेदीवरील व्यापाराच्या नावेला आलं. मग विक्रीवरील व्यापाराच्या कुठे येते बरं? सॉरी, नफातोट्याच्या नावेला. दाखवा मग इथं. विक्रीवरील वाहन व्यय किती? 4500. माझं अक्षर तर ओळख केले ना? हां, देख नाही माझं अक्षर. नेक्स्ट, मोटार गाडी. डुगडुगी आपली काय असते आहे? संपत्ती. प्रॉपर्टीवर सगळ्याचीच नजर असते आहे की नाही? पटशिरा सांगता येते. प्राप्यपत्रावर समायोजन होती का? नाही ना. मग मी कशाला इनरला लिहिलो? 10,000 होतं ना प्राप्यपत्र. हां, नेक्स्ट आता मोटार गाडी. मोटार गाडीवर समायोजन आहे का? नाही. तर आउटरला किती? 55,000. सामान्य खर्च. टिप लिहून घ्या त्याच्यावर. MCQ मध्ये पण येऊ शकतं किंवा असं पण. लक्षात घ्या. व्यापार खर्च, व्यापार खर्च आणि सामान्य खर्च, सामान्य खर्च हे दोन्ही पदे दिली असतील, हे दोन्ही पदे दिली असतील तेव्हा व्यापार खर्च हे व्यापार खात्याला, व्यापार खर्च हे व्यापार खात्याला आणि सामान्य खर्च हे नफा तोटा खात्याला लिहावे. जर दोन्हीपैकी एकच पद असेल, तेव्हा नफा तोटा खात्याला लिहावे. तेव्हा कुठं? नफा तोटा खात्याला लिहावे. झालं? समजून घ्यायचं ती काय म्हणते, ती टिप काय म्हणते, लक्षात घ्यायचं का? बघा, कोणकोणती पदं म्हटलो बरं मी? हां, कोणकोणती पदं टिपमध्ये? व्यापार खर्च. ओके. आणि दुसरं कोणतं म्हणलो बरं? सामान्य खर्च. जर दोन्ही पदं दिले असतील तर व्यापार खर्च कुठं लिहायचं? व्यापारला. आणि सामान्य खर्च कुठं लिहायचं? नफा तोट्याला. आणि दोन्हीपैकी एकच जर असेल तर तेव्हा ती कुठं लिहायचं म्हणतोय आपण? नफा तोटा खात्याला. ही झालं टिपमध्ये तुम्हाला लिहून दिलेलं. मग अगोदर आता आपण चेक करू. सध्या सामान्य खर्च दिले ना आपल्याला, बरोबर आहे? व्यापार खर्च दिले का? चेक करा बरं तिथं पूर्ण यादीमध्ये. नावे बाजूस आहे का? नाही. मग आता दोन्ही असतील तर तेव्हा काय करायचं म्हटलं बरं? व्यापार खर्च कुठं? व्यापारला. आणि सामान्य खर्च नफा तोट्या खात्याला, बरोबर आहे? आणि दोन्हीपैकी एकच दिले. आता सध्या आपल्याला कोणतं दिले बरं? एकच दिले. सामान्य खर्च तेवढे दिले. मग सामान्य खर्च आता कुठे येईल बरं? नफा तोटा खात्याला. ओके. आणि जर समजा एक्झाममध्ये फक्त आपल्याला कोणतं विचारले बरं? व्यापार खर्च. इतकी वेळ मी काय म्हणलो बरं? व्यापार खर्च कुठे लिहा म्हटलो? व्यापार खात्याला. पण आता 23 पत्रकामध्ये तुम्हाला फक्त व्यापार खर्च दिले आणि तिथं कोणतं पद दिलं नाही तुम्हाला? सामान्य खर्च दिलं नाही. तर तेव्हा व्यापार खर्च व्यापारला लिहिचाल का? नाही. तर ते कुठं लिहायचं आपण? नफा तोटा खात्याला. लक्षात राहील ना? बोर्डाच्या एक्झाममध्ये असं कन्फ्युजनसाठी देतात तुम्हाला. नाहीतर म्हणचाल व्यापार शब्द आहे, इथं पण व्यापार शब्द आहे म्हणून तिकडे लिहायचं का? नाही. दोन्ही दिले तर तेव्हा व्यापारला येणार. लक्षात. आणि दोन्हीपैकी एक असेल तर तेव्हा नफा तोट्याला येणार. लक्षात राहील? लिहा मग आता. आपल्याला पद कोणतं आहे बरं आता सध्या? लिहा. सामान्य खर्च. इनर काउंटरला किती रुपये?
1800. झालं. निर्यात कर, 2 कर असतात. ओके, पहिलं आयात कर आणि दुसरं निर्यात कर. ओके, आयात आणि निर्यात शब्द कधी वापरत असतो आपण? जसं खरेदी विक्री शब्द माहीत आहे ना. खरेदी म्हणजे समोरच्या व्यक्तीकडून आपण माल घेतलो, विक्री म्हणजे समोरच्या व्यक्तीला आपला माल विकलो, त्याला खरेदी आणि विक्री म्हणतात. मग आयात आणि निर्यात शब्द कुठं वापरतात? तर देशांतर्गत बरं का, देशच्या म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये आपल्याला आयात निर्यात शब्द वापरावा लागतोय. आयात म्हणजे इम्पोर्ट आणि निर्यात म्हणजे एक्सपोर्ट असतं. ओके, मग आयात आणि निर्यात शब्द कसं आलं? जर समजा आपण इतर देशातून, समजा अमेरिकेपासून जर एखादी वस्तू आपण खरेदी करतोय भारतामध्ये, तर त्याला शब्द काय वापरतात? आयात. काय म्हणतात त्याला? आयात. आणि आपल्या देशामधला माल किंवा वस्तू आपण इतर देशाला विकतो त्याला काय म्हणायचंय? निर्यात. शब्द ध्यानात राहतील ना. इतर देशाकडून आपण खरेदी करतो त्याला आयात आणि आपण इतर देशाला विकतो त्याला निर्यात म्हणायचंय. मग आता आयात कर हे कधी भरावं लागत असतं आपल्याला? उत्पादन करतेवेळीस. ओके, आणि निर्यात कर कधी भरायचं असतं? उत्पादनाच्या नंतर किंवा वर्षाच्या शेवटी म्हणतो. मग आता सध्या आयात उत्पादन करतेवेळी म्हणल्यास प्रत्यक्ष का अप्रत्यक्ष? बरं, कधी? प्रत्यक्ष. मग प्रत्यक्षाची पद्धत कुठं? व्यापार का नफा-तोट्याला? दाखवा मग इथं. आयात कर आपल्याला निर्यात आहे का? चला मग निर्यात कर कुठे येईल मग ते आता? हां, निर्यात कर किती? फक्त 100, 900, 900. हे शब्द ध्यानात राहतील ना. आयात म्हणले कुठं दाखवायचं? व्यापारला. निर्यात म्हणलं की नफा तोट्याला. आयात कधी केलं जातं, निर्यात कधी केलं जातं, लक्षात राहील. चलो नंतर नेक्स्ट. हां, जाहिरात पण कंसामध्ये तारीख दिली, याचा अर्थ गुपित समावना आहे. गुपित समावना कधी सॉल्व्ह करतो आपण? सगळं ट्रान्सफर झाल्यानंतर सॉल्व्ह करतो. पण अगोदर ती पद कुठे आहे ते बघूत आपण. काय म्हणते पद? जाहिरात. जाहिरात बा कुठल्याही व्यावसायिकाला जाहिरात करावं लागतं का नाही? जाहिरात केल्याशिवाय त्याचे व्यवसाय चालणार आहे का? नाही. जाहिरात ही आपण रोज उठून करताव का? नाही. महिन्याला किंवा वर्षालाच करणार आहो ना, बरोबर आहे. रोज केलो तर त्याला प्रत्यक्ष म्हणतो आणि महिन्याला किंवा वर्षाला करतो त्याला काय म्हणायचंय? अप्रत्यक्ष. मग ही अप्रत्यक्ष म्हणल्यास व्यापारला येईल का नफा तोट्याला येईल? बरं, गुड. लिहा मग जाहिरात. पण कुठं लिहायचं ते? इनर का आउटरला? बरं आपल्याला इनरला. लिहा मग इनरला. 4800 झालं. नेक्स्ट, छपाई आणि लेखन सामग्री. छपाई आणि लेखन सामग्री याचा अर्थ काय? प्रिंटिंग आणि स्टेशनरी म्हणतो बरं का आपण. पुस्तकं ही आपली संपत्ती असते. पुस्तकं आपण वर्षानुवर्ष वापरतो, परंतु वही आणि पेन एकदा संपल्यानंतरही वापरतो का आपण? टाकूनच द्यावं लागेल ना. किंवा वही आपली संपल्यानंतर काय करत असतो आपण? टाकूनच देणार आहोत. त्यात तेच ह्याच्यामध्ये येणार. कशामध्ये येणार? तर ती छपाई व लेखन सामग्रीमध्ये येणार. आलं लक्षात? मग बा वह्या पेना उत्पादन करते वेळेस घ्यायची गरज आहे का आपल्याला? एखाद्या वस्तूचं हिशोब ठेवण्यासाठी वगैरे काय लगेच घ्यायचं आहे का आपल्याला? नाही. ते कधी लागणार आहेत आपल्याला? ते महिन्याला किंवा वर्षाला. आपण खरेदी एकदाच करणार आहोत ना त्याची, महिन्याला किंवा वर्षाला. मग ते प्रत्यक्ष झालं का अप्रत्यक्ष? बरं, मग अप्रत्यक्ष म्हणल्यास व्यापार का नफा तोटा? दाखवा मग. छपाई आणि लेखन सामग्री इनर का आउटरला? बरं, आउटरला. किती? अच्छा, इनरला 1200 असेल. समावना असेल तर इनर, नसेल तर आउटर. जर चुकून समजा इनरला आउटर लिहिला तर तिथं थुका लावून कट करायचा आणि आतमध्ये लिहायचं, त्याला काय एवढं. नेक्स्ट, उचल. कुणाला उचलायचं आहे? मीरा आणि माधव. मीराला उचलायचं का? हां, उचल. उचल हे नेहमी कशातून वजा केलं जातं म्हणतो आपण? भांडवलातून. मग भांडवल कंपल्सरी कुठे येते? देयता बाजू. दाखव मी इथं भांडे. भांडे लिहि. चाल, भांडवल लिहा. लिहिलो. हां, भांडवल. नाव घ्या बरं. कोण कोण आहे इथं? मोठ्या ना. अच्छा, मीरा आणि माधव. मीरा वहिनीला 4 ते 5 ओळी सोडा.
आणि माधव भाऊला पण 4 ते 5 ओळी सोडा आणि त्याच्यातून वजा मी शेवटी करतोय बरं का, वजा उचल. मीरा वहिनीचं किती उचल आहे बरं? 3500. आणि मीरा आपलं माधवांनाचं 2000 वजा उचल किती? 2000. झालं बा. मी कसं लिहिलोय बरं का इथपर्यंत? 4-5 ओळी सोडलोय का आणि शेवटी उचल लिहिलोय, म्हणजे शेवटी मायनसचे पद मायनस करून आउटरला काढण्यासाठी. हा नेक्स्ट पटपट काय? पटधृत परिसर किंवा परिसर म्हटले ना, हां पटधृत परिसर. पटधृत याचा अर्थ काय? भाडे तत्वावर घेतलेली परिसर आहे. आलं लक्षात? मग आता समजा आपण एखादं भाड्यानं घेतलं, आपण एकदाच ॲग्रीमेंट करून 5 वर्ष 10 वर्षासाठी, आपलं तोपर्यंत त्या 5-10 वर्षासाठी मालकी आहे का नाही तिथल्या ह्याच्यावर, बरोबर आहे ना? मग ती भविष्यातील आपली काय असते? संपत्ती. दाखवा मग इकडं. पटधृत परिसर इनर का आउटरला बरं? इनरला किती रुपये बरं? 1,10,000. परिसर घरापाशी अंगण असते का नाही आपल्या, रोज बाया बांधणं करतात बा, माझ्या अंगणात ही आलं ती आलं म्हणून, ते परिसर. नेक्स्ट बँकेतील रोख ही भविष्यातील आपली काय असते? आणि खिशातले पैसे सुद्धा भविष्यातील काय असतात? संपत्ती. दाखवा. बँकेतील रोख किती रुपये बरं? 45,000. नेक्स्ट काय बोंबला? उपस्कर. उपस्कर कशाला म्हणतो बरं? फर्निचर आपली काय असते? संपत्ती. दाखवा मग. उपस्कर. इनर काउंटर किती रुपये? 8,300. झालं. नावेची नावेला, दुसरीकडे संपत्तीला. याच्या व्यतिरिक्त कुठं दाखवलं का? नाही. एक पद विक्री परत होतं, ते कशातून वजा केलो? विक्रीमधून. आणि उचल कशातून मायनस केला? भांडवलातून केला. झालं. आता कोणती बाजू ट्रान्सफर करायची आपल्याला? जमा बाजू. आता जमाची जमाला आणि दुसरीकडे देयताला. याच्या व्यतिरिक्त कुठं दाखवायचंय का? नाही. पहिलं काय बोंबला बरं? बँक अधिविकर्ष. अधिविकर्षला दुसरा शब्द आहे ओव्हरड्राफ्ट. ओव्हरड्राफ्ट. अधिविकर्षला शब्द काय? ओव्हरड्राफ्ट. घेतलो शब्द. हे बँक ओव्हरड्राफ्ट म्हणजे काय बरं सांगता येईल कुणाला? बँकेत कधी गेलाव का नाही? कशाला जातो? अच्छा, आम्ही एसीची हवा खायला जातो बँकेत. ओके. बँकेत 2 प्रकारचे खाते असतात. पहिलं खातं कोणतं असतं? बचत खातं, सेव्हिंग अकाउंट, बरोबर आहे. आणि दुसरं कोणतं असतं? आपलं करंट अकाउंट म्हणजे चालू खातं. आलं लक्षात? बचत खातं हे आपल्या वैयक्तिक व्यक्तींचं असतं आणि चालू खातं करंट अकाउंट कोण काढत असतात? तर व्यावसायिक लोक काढतात. कोण काढतात? व्यावसायिक लोक. म्हणजे दिवसातून जास्तीत जास्त वारंवार पैसे भरणं आणि काढण्यासाठी त्यांनी काढत असतात. आलं लक्षात? बँक अधिविकर्ष म्हणजे बँकेचं कर्ज आहे, परंतु कमी कालावधीसाठीच आहे. किती कालावधीसाठीच आहे? कमी कालावधीसाठीचं. आणि ह्याची व्याख्या पण इथे बरं का. बँक अधिविकर्ष म्हणजे काय? सोपी व्याख्या आहे. बँकेकडून घेतलेलं अल्प मुदतीचं कर्ज. काय म्हणायचं त्याला? बँकेकडून घेतलेलं अल्प मुदतीचं कर्ज. आणि हे बँक अधिविकर्ष हे कर्ज जे आहे ही सवलत फक्त आणि फक्त चालू खातेधारकांनाच भेटते. कुणाला भेटते? चालू खातेधारकांनाच. करंट अकाउंट ज्यांचं आहे त्यांनाच भेटत असतं. बाकीच्यांना कुणाला भेटतं का? नाही. मग आता बँक ओव्हरड्राफ्ट म्हटलो, बँकेकडून घेतलेलं अल्प मुदतीचं कर्ज आहे, मान्य आहे. मग आज नव्हते ते परत करावं लागेल ना आपल्याला. द्यायचंय. द्यायचंय म्हणल्यास कुठे येईल बरं ते? देयताला. दाखवा मग. बँक ओव्हरड्राफ्ट. बोमलाल फक्त एवढं बोंब बोललं त्याच्या बाबतीत आणि निघाली 5,000 रुपये. MCQ ध्यानात राहील ना ते? बँकेकडून घेतलेलं अल्पमुदतीचं कर्ज म्हणजे बँक अधिविकर्ष होय. नेक्स्ट
देय विपत्र, विपत्र म्हणजे काय? बिल, बरोबर आहे. प्राप्य याचा अर्थ येणं म्हटलं होतं, देय याचा अर्थ काय? देणं. देणं म्हणल्यास कुठे येईल? दाखवा मग. देय विपत्र, ह्याच्यावर तुम्हाला विनिमय विपत्र म्हणून सेपरेट चॅप्टर आहे 12वीलाच. 12,000. इनर काउंटरला 12,500. हा, नेक्स्ट धनको. धनु कुठे इथे आहे? देयताला. धनको. इनर काउंटरला किती? 68,000. अदत्त भाडे. अदत्त याचा अर्थ काय? देणं. अदत्त म्हणजे काय? देणं. दिलोय का लगेच? नाही, द्यायचे. मग द्यायचे म्हणल्यास कुठं द्यायचं का? इकरीला का बरं सोडलो? आज कुठं असते का? मग आता इकरीची अमाऊंट किती दिली आहे बरं? 3 लाख. मग विक्री पद लिहिलाव ना आपण, त्याची अमाऊंट लिहायची राहिली तर लिहा मग. 3,25,000. मी पुस्तकात जास्त लक्ष देत नाही बरं का, तुम्ही जर सांगचाल तसं ऐकून लिहित असता. तुम्ही पुढी तर मी पण पुढी. 3,25,000 मधून किती मायनस करायचेत आपल्याला? 1,000. करा मग मायनस. 3,24,000. ओके. हां, आता आलो तिथं आपण. अदत्त याचा अर्थ द्यायचे. द्यायचे म्हणल्यास कुठे येईल ते? लिहा मग. अदत्त भाडे. भाडखाऊला भाडं द्यावं लागतंय का नाही आपल्याला? हां, किती? 2,000. नेक्स्ट. हो का, तिथं झालं. अदत्त म्हणजे बी काय? द्यायचंय, देणंच होतं. आणि इथं काय म्हटलंय? देणे बाकी. सरळ सरळ बी विचारत नाही. आता देणे बाकी पण कशाचं आहे म्हणते? मजुरीचं. दिलोय का लगेच? नाही, द्यायचंय ना. द्यायचे म्हणल्यास कुठे येईल? इकडं द्यायला. दाखवा मग. देणे बाकी मजुरी. आणि जर समजा चुकून अदत्त लिहिला तरी चालतंय. आलं लक्षात? किती बोंबला? 1,500. भांडवल. भांडवल कंपल्सरी कुठे येते म्हणतो आपण? देयताला. त्यांचे नाव लिहिलं ना. मग आता त्यांची अमाऊंट लिहायची राहिली. किती बरं? आता मीरा वहिनीचं किती? 75,000. नेक्स्ट. वा, आज समान आहे तर भेदभाव करायचं नाही आहे की नाही आपल्याला. आणि नेक्स्ट खरेदी परत. खरेदी परत कशातून वजा होईल बरं? आणि विक्री परत हे विक्रीमधून. गुड. करा मग मायनस परत. मायनस परत किती रुपये आहे बरं? फक्त 2,08,500 मधून 1,000 वजा केल्यास आउटरला किती? वा वा, 2,07,500. आणखीन काय आहे का? नाही ना? ओके, इथपर्यंत कळकाले की काय अडचण तर नाही ना? असल्यास विचारा. ओके, चलो आता समावना बघायची. पण अगोदर समावना कोणती सॉल्व करायची? तर गुपित समावना. डायरेक्ट समावना सॉल्व करू नका. का बरं? तर समजा बोर्डाच्या एक्झाममध्ये तुमचे कन्फ्युजन कुठं होतं? तुम्ही पटपट ट्रान्सफर केलात. ट्रान्सफर करून तुम्ही काय केलात? फास्टमध्ये समावना सगळे सॉल्व केलात आणि लगेच पटपट टॅली करून टाकतात ना. टॅली करून पुन्हा नंतर लक्षात येतं की बाबा आपली गुपित समावना एक राहिली होती. त्यासाठी अगोदर ट्रान्सफर झाल्यानंतर पहिलं कोणतं सॉल्व करायचं? गुपित समावना. नंतर मग समावना बघायचं. मग आता सांगा मला, गुपित समावना कशावर आहे बरं सध्या? जाहिरातीवर. जाहिरात प्रत्यक्ष येते का अप्रत्यक्ष म्हटलं होतं बरं? अप्रत्यक्ष. महिन्याला किंवा वर्षाला असते, हे लक्षात राहील ना. मग आता जाहिरात समजायचं. आता जाहिरात कंसात काय म्हटले मला सांगा इथं? कच कालाव की जरा मोठ्यानं बोंबला. गुड. 1/10/2018 पासून किती वर्षाकरिता? 3 वर्षाकरिता. हां, आता खात्या पित्या घरचे वाटालात तुम्ही मला. ओके, बोर्डाचे एक्झामचे जर समजा क्वेश्चन पेपर जर असतील, हो येतो. ओके बा काय हो का कसं करावं राव? खायचं म्हणल्यावर माझं मन लगेच तिकडच जाते बघा. चला काय म्हटलो बरं आपण?
बोर्डाच्या एक्झामचे जेवढे काही तुम्ही क्वेश्चन पेपर बघचाल अंतिम खात्याचे असतील तर चेक करा. बोर्डाच्या एक्झामच्या सगळ्या क्वेश्चन पेपरमध्ये जाहिरातीवर 1 वर्ष आड तरी विचारलेलं एक संभावना आहेच आपल्याला. आलं लक्षात. इथं लक्षात राहिलं की तुम्हाला तिथं पण लक्षात राहील. ओके. मग आता शब्द काय आहे बरं इथं? 1-10 म्हणजे 10 म्हणजे कोणता महिना बरं? ऑक्टोबर. बरोबर आहे. आपलं वर्ष कधी संपले? 31 मार्च 2019ला. मग आता जाहिरातीची टोटल अमाऊंट किती दिली आहे बरं आपल्याला? टोटल अमाऊंट किती आहे? 4,800. पद व्यवस्थित समजून घ्यायचं. पद आता समजलं बस आहे तुम्हाला. ओके. पद आता समजलं तर पुन्हा नंतर तुम्हाला अडचण येणार नाही. बा व्यावसायिक भाडं असेल, जायचे खायला नाही ना, आपण जाताना जाऊ. ओके. व्यावसायिक भाडं असेल किंवा जाहिरातीचा खर्च असेल तर ते नेहमी बघा, का म्हणालो लक्ष द्या इकडं. व्यावसायिक लोक दुकानाचं भाडं असेल किंवा जाहिरातीचं खर्च असेल ते महिन्याला वगैरे देत बसत नसतात सहसा. तर त्यांनीच डायरेक्टली 4 वर्षासाठी, 5 वर्षासाठी, 10 वर्षासाठी एकदाच बुकिंग करतात का नाही? भाडं असेल म्हणजे रूम वगैरे असेल ते सुद्धा किंवा जाहिरात. आता समजा आपल्याला बॅनर लावायचे त्या रस्त्याने, मग त्याचं टेंडर भरावं लागतं आपल्याला. मग ती काय असं एकदाच आपण 3 ते 4 वर्षासाठी करार करून घेणार आहोत का नाही? मग त्याच पद्धतीनं आपण करार केलेला आहे बरं का. ते किती करार केला हो? किती रुपयाचं केला बरं आपण? 4,800चं. आणि किती वर्षासाठी केला म्हणते बरं आपण? हे 3 वर्षासाठी केला हो. बरोबर आहे ना. आज तारीख आपली किती आहे समजू तर आपण 1 ऑक्टोबर आहे. बरोबर आहे. आज 1 ऑक्टोबर तारीख आहे. आज आपण किती वर्षासाठी आजच्या तारखेपासून केला हो? 3 वर्षासाठी केला हो. जसं तुम्ही वापर करसाल तसं ते कटत जाणार आहेत ना दिवस आपले. बरोबर आहे ना. पुन्हा 6 महिनेच, 2.5 वर्ष, 2 वर्ष असंच राहत चालणार आहे ना आपल्याला. मग मी काय म्हणतोय, माझं वर्ष कधी संपले? 31 मार्च 2019ला. आजची तारीख माझी किती आहे? 1 ऑक्टोबर. बरोबर आहे. मग आपल्याला किती महिने होतात तिथपर्यंत मोजावं तर लागेल का नाही? मग किती महिने होईल बरं? 1 ऑक्टोबरपासून 1 ऑक्टोबर म्हणल्यास पूर्ण महिना येईल की नाही? ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. किती महिने होईल बरं? याचा अर्थ मी वापर आत्तापर्यंत किती महिन्याचं केला? फक्त आणि फक्त 6 महिन्याचं. 6 महिने. एका वर्षात किती महिने असतात? 6 महिने. याचा अर्थ निम्म का दुप्पट? म्हणजे एका वर्षातलं पण ती पण 1 वर्ष पूर्ण वापरलोय का? निम्मच वापर केला ना. मग 6 महिने वापरला म्हणल्यास अजून शिल्लक किती वर्ष राहिलेत आपले? 2.5 वर्ष. 3 मधले 6 म्हणजे अर्धा वर्ष काढलो आपण. मग शिल्लक किती राहिलं बरं आपलं? 2.5 वर्षाचं. ती 2.5 वर्षाचा आपण वापर भविष्यात करू शकतो ना. बरोबर आहे. किंवा पैसे तर परत घेऊ शकतो त्याच्याकडून. मग आता 6 महिन्यासाठी पैसे किती येतात ते बघावं लागेल की नाही आपल्याला? 2.5 वर्ष शिल्लक काढायचं आपल्याला. तर कसं काढायचं तर बघा, टोटल मी किती वर्षासाठी दिला हो? 3 वर्षासाठी. किती रुपये दिला बरं? 3 वर्षासाठी एकत्रित 4,800 दिला. म्हणजे याचा अर्थ एका वर्षाला किती दिला ते अगोदर काढून घ्यायचं. मग कसं? 4,800 भागिले 3. बरोबर आहे. 3 1 3. 4 मधून 3 गेले, राहतात किती बरं? 1. म्हणजे इथं 18 तयार झाला. आता 3 संघ 18. बरोबर आहे. पूर्ण भाग गेला ना. आता इथं किती झिरो आहेत बरं? 2 झिरो. जशाच तसं दिलो. म्हणजे एका वर्षाला किती रुपये आलं बरं? 1,600 रुपये. म्हणजे 3 वर्षाचे 4,800 टोटल केल्यास होते ना. ओके. एका वर्षासाठी 1,600. तर 6 महिन्यासाठी म्हणजे निम्म किती येते बघायचं ना. निम्म किती येईल बरं? भागिले किती? 6 महिन्याच काढायचे ना. हां. तर हो का, गुणिले 6 एका वर्षात किती महिने असतात? 12. हे तुम्ही तोंडी उत्तर काढू शकतात, पण आपण वर्किंग नोटमध्ये समजून घ्यायचे कसं येईल. एका वर्षासाठी किती आले मोठ्यानं? 6 महिने म्हणजे निम्म किती येईल बरं? 1,600चे निम्म किती? पप्पाने दिले मला 1,600 रुपये. दोघात वाटून घ्या म्हणल्यावर किती वाटून घेणार? 800. असं पैसे म्हणल्यावर लवकर लक्षात राहतं आहे की नाही. मग सेम त्याच पद्धतीनं 800 उत्तर येते. पण कसं उत्तर आलं तर ते समजून घ्यायचं. तर बघा, 1,600 एका वर्षासाठी. बरोबर आहे. मग किती महिन्याचं काढायचं मला? 6 महिन्याचं. पण एका वर्षात किती महिने असतात? 12. म्हणजे अगोदर ह्याला मान्य करून घेतलो. 6 1 6 दुने 12. 2 1 82 16. म्हणजे किती आलं बरं? 800. लिहून घे वर्किंग नोटमध्ये.
6 महिन्यासाठी किती रक्कम आली आपली 800. मग आता 2.5 वर्षाचं आपण काढून घेऊ. त्या पद्धतीचे आपल्याला सगळेच क्वेश्चन घ्यायचे बरं का, रिपीट होणार आहे समोर आपल्याला, आणि जास्तीत जास्त आपल्याला बोर्डाचे पेपर सॉल्व्ह करून घ्यायचे. तर व्यवस्थित वरील जाहिरात म्हणून लिहा शब्द, म्हणजे कशाचा अमाऊंट काढला ते लक्षात राहते. आपण कंप्लीट 1 वर्ष सुद्धा वापराय ना, फक्त 6च महिने वापरला, म्हणजे अजून 2.5 वर्ष शिल्लक आहे. 2.5 वर्ष भविष्यात आपण वापरतो, भविष्यातील संपत्ती आहे. झालं. झालं ना. चला आता समजून घ्यायची संभावना. मग आपण 6 महिन्यासाठी किती आले 800 रुपये ना, म्हणजे अर्ध्या वर्षासाठी 800 रुपये आले. एवढंच वापर केला ना, बाकीचं सगळं आपण भविष्यात वापरणार आहोत ना. भविष्यातील आपली काय म्हणलं बरं, ते संपत्ती आहे. मग आता 6 महिने वापर केला तर ती कमी करावं लागेल ना. मग बघा बरं, 4800 मधून 800 कमी करायचेत ना आपल्याला. टोटल जाहिरात किती आहे बरं, 4800 मधून 800 बाजूला काढा बरं, किती राहतात बरं 4000. मग ती 4000 भविष्यात आणखी वापरणार आहोत ना, मग ती मायनस करायच्यातून. मायनस पूर्वदत्त किती रुपये 4000, आउटरला किती आलं 800. कसं आलं लक्षात आलं नाही. हां लक्ष द्या इकडं, हे वर्किंग नोट आलं लक्षात. 4800 किती वर्षाचं आहे टोटल 3 वर्षाचं. एका वर्षासाठी किती आलं 1600. 6 महिन्यासाठी किती आलं 800 रुपये. टोटल किती वर्षाचं केलं आपण जाहिरातीचे पैसे खर्च 3 वर्षाचं एकदाच दिला. पण मी सध्या वापर किती केला, फक्त किती महिने झाले 6च महिने झाले ना, म्हणजे अर्ध वर्ष वापरला. बाकीचा अजून माझे किती वर्ष शिल्लक आहे 3 वर्षामधून जर 6 महिने काढला तर किती राहते अजून शिल्लक 2.5 वर्ष राहते का नाही. तोंडी तर लक्षात राहील की. मग 2.5 वर्ष शिल्लक राहिले ना, मग ते 2.5 वर्षाची रक्कम मी कसं काढतोय तर बघा इथं 6 महिन्यासाठी अर्ध्या वर्षासाठी 800 बाजूला काढलो, 3 मधून 800 बाजूला काढलो, तर 2.5 वर्षाची रक्कम किती बाजूला निघाली माझी 4000. ते 2.5 वर्ष मी भविष्यात वापरणार आहो ना, आगाऊ दिला ना 2.5 वर्षाचे पैसे, म्हणून आगाऊ दिलेले नेहमी काय करत असतो आपण मायनस पूर्वदत्त म्हणतो. मायनस केलो, आउटरला फक्त 6 महिन्याची रक्कम घेतलो का आलं. मग ही 2.5 वर्षाची जी काही रक्कम आहे आपली किती रुपये आहे बरं 4000, ही भविष्यात वापरणार आहो ना आपण. मग भविष्यातील काय असेल आपली संपत्ती दाखवा मी इकडं. पूर्वदत्त, पण कशाचं आहे पूर्वदत्त जाहिरातीचं. किती रुपये 2.5 वर्षाची किती रक्कम आहे 2.5 वर्ष भविष्यातले 4000. झालं. उद्या आणखीन याच्यावर असंच क्वेश्चन बघायचं जाहिरातीवर, म्हणजे सोपं जाईल तुम्हाला. चलो आता आणखीन कोणती गुपित संभावना आहे का, कंसात वगैरे नाही. मग आता संभावना आपल्याला तसं सॉल्व्ह करीत चालायचं ना आता. ओके, संभावनेचे नेहमी किती इफेक्ट होतात म्हणता 2, बरोबर आहे. तर सांगा आता पहिली संभावना वाचा. हांडे संवरण स्कंदाचे मूल्य रुपये किती म्हणते बरं 32000. संवरण स्कंद याचा अर्थ काय बरं शेवटचा शिल्लक माल. शेवटचं म्हणल्यानंतर प्रारंभन म्हणल्यास व्यापारच्या कुठं आलं तर बरं नावेला, मग संवरण म्हणल्यास व्यापारच्या दाखवा. मग कंपल्सरी संभावना आहे ना आपल्याला. हां किती रुपये 32000 दाखवलो. मग आता संभावनेचे नेहमी किती इफेक्ट होतात म्हणता 2. मग आता पहिला इफेक्ट झालं ना व्यापारच्या जमाला, तर भविष्यात वापरतो, तर भविष्यातील काय असेल इकडे आपली संपत्ती दाखवा. मग संवरण स्कंद किती रुपये 32000. आणि जर समजा संवरण स्कंदाचे 2 अमाऊंट दिले तर कोणती अमाऊंट घ्यायची म्हणता जी कमी आहे ती घ्यायची म्हणतो आपण, बरोबर आहे. आता नंतर नेक्स्ट काय अडचण आहे का, बस आहे का, चलते जाऊ. हां तुम्हाला तर नाही ना बाकीच्यांना, क्वेश्चन कंप्लीट करून घेऊ. हां हां संशयित कर्ज निधीकरिता रुपये कितीची म्हणते बरं 2000ची तरतूद करा म्हणते. संशयित कर्ज निधी नेहमी कशावर आकारतो म्हणतो आपण ऋणकोर. मला ग्राहकाकडून टोटल येणं किती आहे, टोटल येणं किती आहे 80500 रुपये, बरोबर आहे. मग त्याच्यातून बघा बरं संशयित कर्ज म्हणजे तो देऊ शकत नाही, संशय आहे तो बुडविल असंच आहे ना आपल्याला. मग बुडविल असं किती वाटाले
2,000 रुपये. मग बुडविल्यानंतर पैसे वाढतील का कमी होतील बरं? कमी. मग प्लस का मायनस? मायनस करा. मग मायनस शॉर्टकट कसं लिहायचं येऊ का? संबुक. ओके, शॉर्टकट लिहायचं संबुक. संशयित बुडीत कर्ज निधी लिहिलो. हा, किती रुपये बरं? 2,000. लगेच मायनस करून परत इनरलाच ठेवायचं ना त्याला. ओके, अगोदर मायनस करा सांगतो. 80 मधून 2,000 मायनस केलो तर 78,500. मी मायनस करून परत इनरला का दाखविलो बरं सांगा? मायनस करून मी परत इनरलाच ठेवली ना, आउटरला काढला का? हां, त्याच्यावर 2 समान असल्यामुळे त्याला काय केलं आपण? इनरलाच परत ठेवलो आपण. आलं लक्षात? दुसरी समान सॉल्व्ह केल्यानंतर आउटरला काढू त्याला. ओके, आता नंतर समावण्याचं फक्त एकच इफेक्ट झाले ना आपलं, बरोबर आहे. मग आता खर्च आहे नाही आपलं, कशावरून खर्च बरं? आपलं बुडविणार आहे ना, तो बुडविल्यानंतर आपलं नुकसानच आहे. नुकसान म्हणल्यानंतर खर्च. पण तो रोज उठून बुडविणार आहे का? नाही. हे आपल्याला कधी कळालं बरं? वर्षाच्या शेवटी कळाले. मग ती प्रत्यक्ष का अप्रत्यक्ष बरं? अप्रत्यक्ष म्हणल्यास व्यापारच्या नावेला का नफा तोट्याच्या नावेला? दाखवा मग. संबुक किती रुपये बरं? 2,000. झालं? फास्ट होईल का? नाही ना. हां, नेक्स्ट. कलाव. हां, ऋणकोर किती टक्के दराने म्हणते बरं? 3% दराने. देय कसर निधी निर्माण करा. कसर याचा अर्थ, कसरला इंग्लिशमध्ये काय म्हणतो? टॅक्स का? टॅक्स म्हणजे कर. ओके, दुकानात जाऊन काय तर मागताव का नाही तुम्ही? थोडं कमी करा, थोडं कमी करा म्हणताव का नाही? याचा अर्थ काय? कसर म्हणजे डिस्काउंट. कसर म्हणजे काय? डिस्काउंट. प्रत्येक दुकानात गेलो की मूल्यवानची अपेक्षा असतेच बघा, काहीतरी कमी करा पैसे, त्याला डिस्काउंट असे म्हणतात. ओके, मग आता ग्राहकाला टोटल माल विकलो XYZ रकमेचं आणि त्याच्याकडून उधारीचे पैसे होते 80,500. त्याच्यात पण मला डाऊट किती रुपयाचं होतं बरं? तो बुडविला असं 2,000चं, बरोबर आहे. मग 2,000चं जरी बुडविला तरी माझ्याकडे आणखीन येणं किती आहे? बघा, कधी पण येणं जे काय असतं तुमचे पैसे, तो कधीच टायमाला देतो का? नाही. थोडेफार कापूनच देणार आहे ना, किंवा बुडवू शकतो सुद्धा. आपले 2,000 बुडाले असं समजलो तरी सुद्धा आपले येणं किती आहे? आणखीन 78,500 रुपये येणं आहे. मग ते येण्यामध्ये सुद्धा आणखीन तो ग्राहक काय म्हणतो? तर मला काहीतरी डिस्काउंट द्या. काय म्हणतोय? काहीतरी डिस्काउंट द्या म्हणते. मग ऋणकोरच डिस्काउंट आहे ना कसर. मग किती टक्के डिस्काउंट द्यायचे बरं त्याला? कस्टमरला 3% द्यायचे. किती टक्के? 3%. मग अगोदर टक्केवारी काढून घ्यायची का आपण? ओके, मग आता अमाऊंट किती रुपये आले बरं ऋणकोची? आणि सोपं ध्यानात ठेवायचं, एक्झाममध्ये तुम्ही काही जण 78,500 वर करू शकतात किंवा काही जण 80,500 वर सुद्धा करू शकतात. तर कसं ध्यानात ठेवायचं? कधी पण टक्केवारी ही नेहमी, काय म्हणतोय? टक्केवारी ही नेहमी शेवटच्या शिल्लक रकमेवरच आकारायचं असते. कोणत्या रकमेवर आकारायचं असते? शेवटच्या. टक्केवारी कोणत्या ह्याच्यावर? शेवटच्या. मग शेवटी किती आले? काढा मग इथं वर्किंग नोटमध्ये, तिथं लिहा वर्किंग नोटमध्ये ऋणकोर कसर. ऋणकोर कसर 78,500 गुणिले किती टक्के काढायचे? 3. मग 3 भागिले टक्केवारी नेहमी किती मधून काढत असतो आपण? 100. तर बा इथं लक्ष द्या, भागाकारामध्ये 0 कटवितो आपण, गुणाकारामध्ये 0 वाढवित असतो आपण. मग आता इथं खाली किती 0 आहेत बरं? 2. हो का? 2 0 कटले, वरले पण 2 0 कटले. लक्षात राहील इथपर्यंत? आता राहिले काय? आता गुणाकारच करायचं ना. 3 5 15 5 हातचा 1, 3 8 24 आणि 1 25 5, परत हातचा आला 2. ओके, नंतर 3 7 21 आणि 2 23. म्हणजे किती आलं बरं?
2355 लिहून घ्या वर्किंग नोटमध्ये. वर्किंग नोटला मार्क असतात, व्यवस्थित सुटसुटीत लिहायचं, वरी लिहित बसायचं नाही, तसं सेपरेट पान लिहायचं वर्किंग नोट म्हणून. काढलो 2355. काढलो का? तुम्ही असं चेहरा करायला तर तुम्हाला समजलं नाही काही वाटतंय मला, मोठ्यानं सांगत चला. झालं. मग आता कसर डिस्काउंट हे नेहमी मायनस केलं जातं. काय केलं जातं? मायनस केलं जातं. दोन गोष्टी, पहिलं व्याज, कोणता शब्द म्हणलो, आणि दुसरा आहे कसर. कसर म्हणजेच इंग्लिशमध्ये काय म्हणतो? डिस्काउंट. ओके. एखाद्याकडून व्याजानं पैसे घेतल्यास व्याज वाढवून देतो ना आपण त्याला, बरोबर आहे ना. व्याज हे पद, व्याज नेहमी प्लसच केलं जातं. काय केलं जातं? प्लसच केलं जातं. पल्स पोलिओ ध्यानात राहील. आणि डिस्काउंट हे नेहमी मायनसच केलं जातं. काय केलं जातं? मायनसच केलं जातं. मग आता आपल्याला डिस्काउंट कसर आहे ना, मग कसर ऋणकोमध्ये प्लस करू का मायनस करू? बरं मायनस करा. मग मायनस किती टक्के? 3%. 3% कसर. किती रुपये? मोठ्यानं. हा. मग आता बघा बरं, हे पुसू का इथलं का मोडू? पुसू. ओके. बघा बरं, आता 78,500 मधून किती मायनस करायचे? तर 2,355 मायनस करून बघा बरं किती येते. 0 मधून 5 जातात का? नाही. 10 मधून 5 गेले 5, परत हातचा 1. मग आता 5 आणि 1 6 झाले. 10 मधून 6 गेले, बरोबर आहे. 10 मधून 6 गेल्यास 4, परत हातचा 1, मग 3 आणि 1 4. मग आता 5 मधून 4 जाऊ शकतात ना. 5 मधून 4 गेल्यास 1, हातचा येणार आहे का पुढे? नाही. 8 मधून 2 गेले 6, 7 अशी 7. घ्या मग आता आउटरला डायरेक्ट रक्कम. आउटरलाच लिहू ना. हां, 76,145. आउटरला किती येणार? 76,145. कसं काढलं आउटर? लक्षात आलं. मग आता समावेश नेहमी किती इफेक्ट होतात म्हणतो? 2. एकच इफेक्ट दाखवलो ना. प्लस केलो का मायनस केलो? मायनस. कसर नेहमी प्लस केलं जातं का मायनस? व्याज नेहमी, व्याज पण मायनसच का? व्याज नेहमी प्लस आणि कसर नेहमी मायनस म्हणतात. आता मायनस केलो, मग संपत्तीमधून मायनस केलो ना. संपत्ती वाढली का कमी झाली? संपत्ती वाढल्यास आपल्याला भारी वाटतं, म्हणजे आपलं उत्पन्न होईल. आणि कमी होईल्यास काय वाटत असतं? बरं दुःख होतं, म्हणजे खर्च होईल, बरोबर आहे. मग ही खर्च आहे ना आपलं. मग खर्च रोज उठून करायला लावू का? नाही. ही कधी होईल? बरं वर्षाच्या शेवटी. मग प्रत्यक्ष खर्च का अप्रत्यक्ष खर्च? बरं मग अप्रत्यक्ष म्हणल्यास व्यापारच्या नावेला का नफातोटीच्या नावेला? दाखवा मग. किती टक्के? कशावर? हा, ऋणकोवर कसर. 3% ऋणकोवर कसर. किती? 2,355. सांगितलेलं कळकायले तर की का डोक्याच्या वरून जायले? हां, कॉलेजमधल्या सारखं डिटेलमध्ये सांगायलो ना. हां, चलो नंतर नेक्स्ट वाचा. मोगल. एक लाखाचं होते. ओके, चलो लक्ष द्या. 31 मार्च 2019 रोजी, म्हणजे वर्षाच्या शेवटी ना, बरोबर आहे. वर्षाच्या शेवटी त्या पटधरत परिसराचे म्हणजे भाडेतत्वावर घेतलेल्या परिसराचे मूल्यांकन किती होतं म्हणते? बरं 1 लाख होतं. ओके, किती होतं? 1 लाख. चला लक्ष द्या इकडं. पटधरत परिसर 23 पत्रकामध्ये चेक करा बरं. अगोदर आपली किंमत किती होती? कुठं गेलं? हां, इथं 1,10,000, बरोबर आहे. आता किंमत किती आहे म्हणते? बरं 1 लाख. पहिलं किंमत किती होती? आता किती? म्हणजे शेवटी 1 लाख आहे. पैसे वाढलेत का कमी झालेत? किती रुपये कमी झालेत?
10,000. का बरं कमी झाले? ह्या जाहिरातीसारखं कटत चालणारच आहे ना आपलं, वापर जसं होईल तसं. मग आता 10,000 रुपये कमी झाले तर कमी करू का त्याच्यातून? करू, करा मग. मायनस शब्द काय वापरायचे बघा इथं, आपलेकन. प्रवेशामध्ये झाले शब्द, हां आपलेकन. किती कमी झालेत बरं? 10,000. मायनस करून आउटरला किती येते बरं? 1,00,000. त्याचं मूल्यांकन केलं 1,00,000 रुपये. झालं? झालं का पिंपळे? गुड. मग आता दुसरा इफेक्ट दाखवायचं ना समावणीचं आपल्याला. मग आता कसं दाखवायचं तर बा, कधी पण प्लस केलो का मायनस केलो कसं ध्यानात ठेवायचं? संपत्ती बाजूच सांगतोय बरं का. संपत्तीमध्ये दोन गोष्टी घडत असतात, एक प्लस पोलिओ तर होते, नाहीतर मायनस तर होते. बरोबर आहे. संपत्ती जर वाढत गेली तर आपलं काय असतं? उत्पन्न. काय असतं? उत्पन्न. आणि संपत्ती जर घटत गेली तर काय असतं आपलं? खर्च. बरोबर आहे. आता इथल्या पदांवर कधी ध्यानात ठेवायचं नाही. ते कोणत्या बाजूला लिहिलाव तुम्ही ती तर ध्यानात राहील ना. कोणत्या बाजूला लिहिलाव बरं? संपत्ती बाजूला. वरी ध्यानात ठेवायचं हेडिंगला, म्हणजे सगळ्या चॅप्टर्सला तुम्हाला कॉमन करायला बरं का. मग आता संपत्ती बाजूला तुम्ही प्लस केला का मायनस केला? मायनस केला. मग संपत्ती बाजूला मायनस केला ना तुम्ही, मग आपलं खर्च झालं का उत्पन्न झालं? खर्च झालं. रोज उठून झालं का? मग ते कसलं खर्च झालं? प्रत्यक्ष का अप्रत्यक्ष? अप्रत्यक्ष म्हणल्यास व्यापार का नफा तोटा? गुड. दाखवा मग. कशाचं आपलेकन केलं? हां शॉर्टकट लिहा, परिसराचे आपलेकन म्हणून. परिसराचे आपलेकन. किती रुपये? बोंबला. किती मायनस केला? 10,000. आता अमाऊंट लिहायचं कोणतं, कसं ध्यानात ठेवायचं तुम्ही? जी प्लस केलाव किंवा जी मायनस केलाव तीच अमाऊंट दुसऱ्या इफेक्टमध्ये दाखवायचं असतं. आलं लक्षात? कळकलं ना? हां काय ही लक्षात राहील की महत्त्वाचं टॉपिक. संपत्ती प्लस केलो तर काय होते आपलं? उत्पन्न. आणि संपत्ती मायनस केलो तर खर्च. ओके चलो नंतर. ओके. आता अदत्त. अदत्तचा अर्थ काय म्हणतो आपण? अदत्त म्हणजे काय? दत्त दत्त का? हा सांगा. अदत्त म्हणजे काय? चुकू द्या, माहित नाही. चलो लिहावरी. अदत्त याचा अर्थ देणं. आणि पूर्वदत्त म्हणजे काय म्हणतो आपण? लगेच. पूर्वदत्त याचा अर्थ आगाऊ दिलेले. तुमचे सगळे शब्द सुद्धा इथंच क्लिअर करून गेलो ह्या चॅप्टरमध्ये. अदत्त म्हणजे काय? देणं. आणि पूर्वदत्त म्हणजे काय? आगाऊ दिलेले. कधी कधी आपलं द्यायचं बी राहते किंवा चुकून आपण आगाऊ दिलेले पण असतात ना पैसे, एक्स्ट्रा वगैरे ॲडव्हान्स. सध्या आपल्याला पूर्वदत्तवर चर्चा करायची आहे का? नाही, अदत्तवर. अदत्त याचा अर्थ काय? देणं आहे. पण कशाचं आहे? छपाई व लेखन सामग्रीचं. आता छपाई व लेखन सामग्रीचे किती रुपये द्यायचेत म्हणतंय समावणीमध्ये? 500 रुपये. दिलोय का? मग नंतर तरी द्यायचेच ना आपल्याला. द्यायचे म्हणल्यानंतर देयता का संपत्ती? बरं देयता. म्हणजे इकडे देयताला एक इफेक्ट लक्षात आलं. पुन्हा द्यायचंय म्हणल्यानंतर आपलं खर्च होईल का उत्पन्न होईल? बरं खर्च. द्यायचे म्हणजे पैसे जायलेत ना आपले, म्हणजे खर्च होईल. मग खर्च म्हणल्यास त्या संबंधित पदात प्लस करावं लागेल का नाही आपल्याला? करा मग इथं प्लस अदत्त. किती रुपये द्यायचे? तर 500. अगोदर किती दिलाव? अजून किती द्यायचे? तर म्हणजे टोटल किती द्यायचे तर भाडे आपले छपाईचे? 1,700. बरोबर आहे. मला द्यायचे होते 1,700 रुपये, पण फक्त दिले 1,200 रुपये दिला. अजून 500 रुपये द्यायचे तर त्याचे. मग आज ना उद्या द्यायचेत. मग द्यायचेत म्हणले तर देयता का संपत्ती? देयताला लिहा मग इथं. अदत्त कशाचं? छपाई आणि लेखन सामग्री. मी शॉर्टकट लिहितोय बरं का. किती बोंबला? किती द्यायचे तर? वड 500.
पॅन्ट्रीमध्ये आहे का नाही? बघितला का पिक्चर? आम्ही पिक्चर बघत ना म्हणा, पॅन्ट्री पिक्चर झालं. चलो, आणखीन नेक्स्ट कोणती संभावना आहे का? नाही. आता राहिले काय बरं आपलं? टोटल टॅली करायचे राहिले ना. आता टॅली अगोदर कोणतं खातं? व्यापार खाते. करा मग. आता लगेच करायचंय का टाईम आहे का नाही? आहे ना, करायचं मग टॅली. ओके चला, टॅली. चला बघा, अगोदर नावेची पण बेरीज बघायची आणि जमाची पण करायची आहे. काल सांगितलं होतं तुम्हाला टॅलीची पद्धत. जी बाजू जास्त आहे ती दोन्ही साईडला आणि जी बाजू कमी आहे ती त्या टॅलीमधून मायनस करायचं म्हणतो आपण. तर बघा बरं, अगोदर नावेची किती ते पहिली अमाऊंट किती आहे मला सांगा? 25,000. नंतर किती आहे बरं? 2,07,500. नंतर किती आहे बरं? 3,000. तुम्ही नंतर काढा, पण अगोदर मला सांगण्यामध्ये प्रॅक्टिस होते तुमचं. हां चला, 080, 080, 580, 5. नंतर 7 आणि 5, 7 आणि 5 12. ओके, 12 आणि 3 15. 15ला 5, हातचा आला 1, 2 आणि 1 3, 280 2. आलं किती आलं बरं? कोणत्या बाजूची आहे? नावे बाजूची आहे. कोणत्या बाजूची आहे? आता जमाची पण तशीच काढायची का आपण? ओके, आता 3 लाख किती आहे बरोबर? अगोदर 24,000 आणि पुन्हा नंतर 32,000. बरोबर 0 0 0. 4 आणि 2 6, 3 आणि 2 5 आणि 3 अशी 3. म्हणजे किती आलं बरं? 3,56,000. अशी बेरीज तर काढता येईल. टॅलीची पद्धत काय म्हणलो आपण? जी बाजू जास्त आहे ती दोन्ही साईडला लिहायचंय. ओके, मग आता कोणती बाजू जास्त आहे बरं आपली? जमाची. किती रुपये बरं? लिहा मग दोन्ही साईडला. 3,56,000, 3,56,000. टॅलीचं कन्सेप्ट जर समजा अंतिम खात्यामध्ये जर समजलं तर बाकी सगळ्या चॅप्टरमध्ये समजलं बरं का तुम्हाला. पहिलं स्टेप लक्षात आलं? जी बाजू जास्त आहे ती दोन्ही साईडला लिहिता येईल की? लिहिलो. आता जी बाजू कमी आहे ती त्या टॅलीमधून मायनस करायची, म्हणजे मोठ्या संख्येतून मायनस करायची आपल्याला. मग आता बरोबर 3,56,000 मधून किती मायनस करायचे आपल्याला? 2,35,500. बघा इकडे लक्ष द्या, वजाबाकी येत नसेल तर हातचे शिकून घ्या. 080, 080, 0 मधून 5 जातात का? मग 10 मधून 5 गेल्यास हातचा 1, मग 5 आणि 1 6. मग 6 मधून 6 गेल्यास किती राहतात? 0. गुड. आता नंतर हातचा द्यायची गरज आहे का पुढे? नाही. 5 मधून 3 गेले 2, 3 मधून 2 गेले किती आलं बरं? मग आलेली रक्कम कुठं लिहायची म्हणताव? जी बाजू कमी होती तिकडल्या साईडला लिहायचं ना आपल्याला. कुठं? जी बाजू कमी होती तिकडल्या साईडला. स्टेप कसं? दोन्ही बाजूची बेरीज चेक करणे. जी बाजू जास्त आहे ती दोन्ही साईडला, जी बाजू कमी आहे ती त्याच्यातून मायनस, आणि मायनस करून आलेली रक्कम कुठं? कोणती बाजू कमी होती तिकडल्या साईडला लिहायची. मग आपली कोणती कमी होती बरं? नावेची ना. हां लिहा मग इकडं 1,20,500. ह्याला नाव द्यायचं ढोबळ नफा. ढोबळ नफा. झालं. आणि जर समजा जमाला जर आला असता तरी इथं शब्द काय वापरला असतो? ढोबळ तोटा म्हणलो असतो आपण. ओके, मग आता जी काय आपलं नफा असेल किंवा तोटा असेल त्याची कशी एंट्री करायची म्हणतो आपण? क्रॉस. कशी एंट्री करायची? क्रॉस म्हणतो. मग आता बघा, व्यापारच्या कोणत्या साईडला आहे बरं ते? मग नफा तोट्याचे कुठे येईल? इकडं जमा बाजूला. दाखवा मग इथं ढोबळ नफा किती रुपये बरं? 1,20,500. 1,20,500 झालं. आता नफा तोटा खाती सुद्धा क्लोज करायचे ना.
पण नफा तोटे सुद्धा कसं करायचं बरं, जसं व्यापाराचं केलं तसंच ह्याचं पण करायचं. कोणती बाजू जास्त ते बघायचं. मग आता जमाची काढत बसायची काय गरज नाही आपल्याला. जमाला एकच पद आहे म्हणजे 1,20,500. आता नावीची तेवढी काढायची. तर नावीची सांगा, इकडे अमाऊंट सांगा मला पहिली अमाऊंट काय बरं, 4,500. चलो नंतर काय बरं, 1,800. नंतर काय बरं, 900. 900 आणि 800 किती होतात बरं, 1,700. मग याचे दोन्हीचे एकदाच घेऊ ना. ओके, 1,700. नंतर काय बरं, मग 1,700 आणि 2,000 किती होतात, 3,700. मग घेऊ असं 3,700. कसं करायला लक्षात येईल ना. हा, नंतर नेक्स्ट काय बरं, 2,355. घ्या मग 2,355. आणि नंतर किती आहे बरं, 10,000. मी एका खाली एक व्यवस्थित मांडणी केलं ना. चला आता बघा इथं बेरीज कशी करायला आपण. तर सगळ्यांची काय करायची आपल्याला, बेरीज. तर बघा पेन ठेवून चालता येते ना. हां, 0,0,0,5. 5 आलं का. नंतर 0,0,0,5. ओके, पुन्हा नंतर 8 आणि 5 13. ओके, 13 आणि 7 20. 20 आणि 7 27. 27 आणि 3 30. 30ला शून्य म्हणायचं नाही, 0 म्हणायचं. ओके, 0. हातच्याले 3. 4 आणि 3 7. 7 आणि 1 8 आणि 1 9 आणि 3 12. 12 आणि 2 12. 13 14. 14ला 4. हातचा आला 1 म्हणजे 1 आणि 1 1 आणि 1 शून्य का, 1 आणि 1 2. काचं कलावाचं म्हणल्यास किती आलं बरं, 24,055. हातचे चुकवायचे का नाही. कधी पण बेरीज कशी करायचं म्हणतो आपण, अशा पद्धतीनं व्यवस्थित कसं रेशोडीत चालायचं. मग आता मला सांग चाल इकडं टॅलीची पद्धत काय म्हणलो, रोजचं मडण त्याला कोण रडं म्हणल्यासारखं. कसं बरं, जी बाजू जास्त आहे ती दोन्ही साईडला लिहायचे. मग आता कोणती बाजू जास्त आहे बरं, आपली जमाची जास्त आहे. सिंपल आहे ना. किती रुपये बरं, 1,20,500. लिहा मग दोन्ही साईडला 1,00,000 एका ओळीमध्येच बरं का, 1,20,500 1,20,500 लिहिलो. जी बाजू जास्त आहे ती दोन्ही साईडला आणि जी बाजू कमी होती ते त्या टॅलीमधून मायनस करायचं. म्हणजे आता 1,20,500 मधून किती मायनस करायचे आपल्याला, 24,055. तर बघा बरं आता 0 मधून 5 जातात का, 10 मधून 5 जातात. 10 मधून 5 गेल्यास हातचा 1. 5 ने किती झाले 6. अगोदर हातचा प्लस करायचं आणि मग पुन्हा वजाबाकी करत बसायचं बरं का. मग आता 0 मधून 6 जातात का, मग 10 मधून 6 गेल्यास 4. हातचा 1. मग आता 5 मधून 1 जाऊ शकते ना. 5 मधून 1 गेल्यास किती राहतात 4. आता नंतर 0 मधून 4 जातात का नाही. मग आता किती मधून बरं, 10 मधून 4 जातात. 10 मधून 4 गेल्यास 6. परत हातचा 1. मग आता 2 आणि किती झाले 3. मग आता 2 मधून 3 जातात का नाही. मग आता 12 मधून 3 करावं लागेल ना आपल्याला. मग 12 मधून 3 गेल्यास किती राहतात बरं, 9 राहिले. हातचा परत 1 म्हणजे आता 1 मधून 1 गेलं किती राहते बरं, इथं 0 0 आलं बरोबर आहे. मग 0 लिहू का इथं नाही. म्हणजे आपलं फायनली उत्तर किती आलं बरं, 96,445. आता ही अमाऊंट कुठं लिहायची, जी बाजू कमी होती तिकडल्या साईडला लिहायची आपल्याला. लिहा मग. मी इथलं पुसू का जरा. चलो किती रुपये आलं बरं आपलं, 96,445 आलं का. मग आता आलेलं नाव काय देतो आपण, शुद्ध नफा. लिहा. आजचं क्वेश्चन थोडं टफ क्वेश्चन होतं बरं का आपलं. लिहिलो. आता शुद्ध नफा असेल किंवा तोटा असेल, आपल्याला जेवढे भागीदार आहेत तेवढे वाटून द्यावं लागतं का नाही. मग आता आपल्याला वाटून द्यायचे, पण त्यांचं प्रमाण दिलंय का इथं नाही. मग जेव्हा प्रमाण दिलेलं नसतं आपल्याला तेव्हा कोणत्या प्रमाणात द्यायचं म्हणतो आपण, समान. निम्म द्यायचं ना. किती जण आहेत तिथं टोटल, म्हणजे किती हिस्से करायचे तर
दोन हिस्से करायचे. करायचं मग दोन हिस्से. आता इथलं पुसू का मोडू? काय बी करा म्हणा, काय की नाही. हां चला लक्ष द्यायचं. किती रुपये अमाऊंट आहे बरं नफा? 96,000 400 96,445 आहे ना, तेवढंच आहे ना. हां आता 96,445 रुपये व्यवसायाला शुद्ध नफा झाले आपल्या. मग ती किती जणांना वाटून द्यायचं आपल्याला? दोघांना. कोण कोण आहेत आपले? मीरा आणि माधवला. दोघांना 50-50 द्यायचे. म्हणजे किती हिस्से करायचे आहेत आपल्याला? 2. तर बघा भागिले किती हिस्से करायचे आहेत मला? ओके चलो 2 केलो. आता बा भाकर येते ना. चला बेचा पाडा येते का नाही? हां बेचा येत नसेल तर घरी बसायचं आपण. बे 1 बे चोक 8. उरले किती? 9 मधून 1 गेल्यास आपले 9 मधून 8 गेल्यास राहतात किती? 1. नंतर बा बॅटी 16 पूर्ण भाग गेलं ना आपलं. चलो आता नंतर बे दुनी 4 बे दुनी 4. ओके आता नंतर 5 आहे म्हणजे आता बे दुनी परत आणखीन किती बरं? 4 बरोबर आहे. आता नंतर किती उरले बरं? आता 1 उरले. तर मग आता 1 पूर्ण भाग जाऊ तर बघायचं ना आपल्याला. मग 1च्या पुढे किती द्यावं लागेल बरं? आता इथं 0 द्यावं लागेल का नाही आपल्याला? म्हणजे बे 5 10 म्हणजे पॉईंट देऊनच येणार ना आपली इथं. आता किती आलं बरं? 48,222.5 आलं. उत्तर लिहून घ्या. आलेलं उत्तर आपलं साधं आहे का पॉईंटवर आहे बरं? पॉईंटवर आहे बरोबर आहे. आपण शब्द का वापरतो बरं? पॉईंटच्या पुढे जर 1 2 3 4 असेल तर ती काय करायचं म्हणतो आपण? सोडून द्यायचं. आणि पॉईंटच्या पुढे जर समजा 5 किंवा त्याच्यापेक्षा मोठी संख्या असेल तर अलीकडे कितीनं प्लस करायचं म्हणतो आपण? 1नं प्लस करायचं म्हणतो. पण सध्या आता इथं 1नं प्लस करायची वेळ आलेली नाही. का बरं? मीराला किती द्यायचे तर? 48,222 रुपये 50 पैसे बरोबर आहे. आणि नंतर माधव तात्याला पण किती द्यायचे आपल्याला? 48,222 रुपये 50 पैसे बरोबर आहे. मग आता इकडे जर 1-1 जर प्लस केलो सगळ्यालाच तर 1 रुपयानं रक्कम वाढते आपली. 1 रुपयानं रक्कम वाढली की आपली टॅली चुकते म्हणतो. मग आता इथं काय करणार? तर आता ही 1 रुपया कुणीतरी एकाला देऊन टाकणार ती 50 पैसे. मग आता आपण कुणाला द्यायचं बरं? मीरा वहिनी आहे शेवटी, स्त्रीच आहे ना, स्त्रीला देऊन टाकू. तर आता बा 1 रुपया शिल्लक आहे ना आपल्याजवळ, ती एकाला द्यायची. 2च्या ठिकाणी किती होईल? 3. 5 किंवा त्याच्या पुढली संख्या असेल तर 1नं प्लस करा म्हणतो. म्हणजे 2च्या ठिकाणी किती दिलो? 3 दिलो. माधव तात्याला द्यायचं आहे का? नाही. चला सोडलो. आता या दोन्हीची बेरीज आपली तेवढीच येवी लागते. दोन्हीची बेरीज जर केला तर 96,445 येऊ लागतं. येते का? चलो मग इथं द्या. मग चला नाव घ्यायचं. कार्यक्रम कोण कोण आहेत? मीरा आणि माधव. हा मीरा वहिनीला किती? 48,233 रुपये. ओके नंतर 48,233 नाही 23 आणि 48,222 झालं. चलो आता याचा दुसरा इफेक्ट दाखवावा लागेल ना आपल्याला. आता शुद्ध नफा असेल तर भांडवलामध्ये काय करायचं म्हणतो आपण? प्लस. आणि तोटा असेल तर मायनस म्हणतो. मग आता नफा आहे ना, मग प्लस करू का जास्तींच्या ह्याच्यात? प्लस शुद्ध नफा प्लस शुद्ध नफा. मीरा वहिनीच किती आहे? 48,223 आणि नंतर 48,222 करा. प्लस करा बरं. प्लस करून इनरलाच ठेवायचं बरं का आपल्याला. का बरं? तर उचल अजून मायनस करायचंय. हा हो का? 3 2 2 8 आणि 5 13ला 3 हाताला 1 7 आणि 4 11 आणि 1 12 1,23,223 रुपये बरोबर आहे. त्याच्यातून लगेच मायनस करून आउटरला काढू. 1,23,223 मधून किती मायनस करायचे आपल्याला? 3,500. तर करा बरं मायनस. हो का? वजा बाकी येत नसेल तर 1,23,223 मधून किती?
किती 3500. काय करायचे प्लस का मायनस? मायनस करायचं. तर बघा 3 अशी 2 अशी 2 2 मधून 5 जातात का? 12 मधून 5 गेल्यास 7 हातचा 1 3 आणि 1 4 3 मधून 4 जातात का? नाही. तर मग 13 मधून 4 गेल्यास राहतात किती बर? 9. बरोबर आहे. पुन्हा हातचा परत 1 2 मधून 1 गेलं 1 पुन्हा 1 अशी 1 म्हणजे किती आलं बरं? 1,07,23. कुणाचं खातं क्लोज केलो? मीराचं केलो. आले इथपर्यंत? कसं करायला लक्षात राहिले की आता जसं मीराचं केलो तसंच आपल्याला आता कुणाचं करायचं बरं? आता माधवचं करायचं. तर बघा बरं आता माधव तात्याचं बा 2 2 2 8 आणि 5 प्लस करायचं ना पहिलं 13 13ला 3 हातचा आला 1 4 आणि 1 5 आणि हे 7 करायचे आपल्याला. बघा बरं 12 म्हणजे किती आलं बरं? 1,23,222 रुपये आलं का? आता 1,23,222 मधून किती मायनस करायचं आपल्याला? फक्त 2000. करा बरं मायनस. 1,23,222 मधून 2000 वजा 2 2 2 3 मधून 2 गेले 1 2 अशी 2 1 अशी 1 म्हणजे किती आलं बरं? गुड. 1,21,222 लिहिलो. कळकले का नाही? हां. आता नंतर झालीत पर्यंत स्टेप. आता ह्याच्यानंतर शेवटचं स्टेप आपलं कोणतं झाले बरं? आता ताळेबंदाची टॅली राहिली. आणि ताळेबंदाची टॅली कसं म्हणतो आपण? देयताची जेवढी बेरीज येते इथं तेवढीच संपत्तीची पण यावी लागते. दोन्ही टॅली बरोबर आलं तर आपलं गणित आलं, नाही तर गणित आपलं चुकलं म्हणतो आपण. आलं लक्षात? आता बेरीज करता येईल का तुम्हाला? करचाल. देयताची पण बेरीज बघा आणि संपत्तीची पण बघा. कशा पद्धतीनं बघा? जसं मी असं पेन ठेवून चालत होतो त्या पद्धतीनं. हातचे हुकत नाहीत. आलं लक्षात? करचाल मग थांबायचं. ओके.